मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत की ब्लाऊज वरून मापे आपल्याला कशा पद्धतीने मोजायचे असतात। कटोरी ब्लाऊज इथे मी घेतलेला आहे, तुम्हाला सुद्धा मोजता आली पाहिजेत। खूप सोपी पद्धत सांगणार आहे आणि असंच तुम्ही पेपर कटिंग करून ठेवा, म्हणजे ते आणखीन तुम्हाला ते सोपं पडणार आहे। बघू शकता हा मापाचा ब्लाऊज इथे घ्यायचा आहे, तुम्ही परफेक्ट असणार आहात इथे। हे पहा उंची मोजताना नेहमी काय करायचं आहे, पाठीच्या भागाची मोजायची असते। हे पहा हे शोल्डर आहे, इकडच्या बाजूला ही कंबर आहे, असा ब्लाऊज तुम्ही ठेवायचा आहे। नवीन असताल तर इथे लक्ष देऊन बघायचं आहे, तुम्हाला सुद्धा परफेक्ट जमलं पाहिजे। आता इथे बघू शकता हे शोल्डर असा टेप ठेवायचा आहे। ब्लाऊजची उंची बघू शकता इथे 13.25 आहे। हे पहा 13.25 ब्लाऊजची उंची आहे। तर इथे मी 1 इंच वाढवणार आहे, म्हणजे 14.25 घेणार आहे। तुम्ही सुद्धा 1 इंच वाढवून घ्यायचे आहे। उंची जास्त असलेला ब्लाऊज वरती सरकत नाही बघा, खूप असे व्यवस्थित बसतात। हे पहा आता इथे मी 14.25 वरती एक मार्किंग करून घेते। हे पहा इथे एक मार्किंग करून घेते आणि पुढच्या बाजूला सुद्धा एक मार्किंग करून घेते, एक लाईन ओढून घेते। हे पहा इथे अशी एक लाईन ओढून घेते। आता इथे आपल्याला गळा रुंदी आणि शोल्डर टाकायचा आहे। तुमचं मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे तिथे परफेक्ट। हे पहा नेहमी शोल्डर मोजताना पाठीमागची बाजू घेतली तरी सुद्धा चालते। हे पहा ज्या पद्धतीने ब्लाऊज घालतो अशा पद्धतीने करून ठेवायचा आहे। बघू शकता इथे गळा अशा पद्धतीने पकडा, इथे 1 नंबरचा एक हुक सुद्धा लावून घ्यायचा आहे आपल्याला। हे पहा अशा पद्धतीने मी लावून घेतलेला आहे आणि खालचं सुद्धा लावून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सुद्धा तो ठेवता आला पाहिजे। हे पहा इथे 1 नंबरचा इथे एक हुक लावून घ्यायचा आहे। इथे बटन आहेत ह्या ब्लाऊजला, तुम्ही बटन लावत असाल तरी बटन लावा आणि हुक लावत असाल तरी तुम्ही इथे एक हुक लावून घ्यायचा आहे वरच्या बाजूचा आणि इथे सुद्धा। आता ही पाठीमागची बाजू गळा फक्त असा ठेवा, बघू शकता। हे पहा अशा पद्धतीने इथे मी पकडलेला आहे ब्लाऊज। हे पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पकडायचा आहे, तेव्हा तिथे तुम्हाला शोल्डर व्यवस्थित मोजता येईल। आता आपल्याला इथे भाई जॉईंट आहे, इथे सुद्धा भाई जॉईंट आहे, मोजून घ्यायचा आहे। असा टेप ठेवायचा आहे, मी चार्ट सुद्धा टाकलेला आहे कटोरी ब्लाऊजचा, तुम्हाला आता मी दाखवणार पण आहे। हे पहा इथे असा टेप ठेवायचा आहे, असं मोजून घ्यायचं। आपलं 12.5 भरतंय, बघू शकता इथे। हे पहा अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे। हा 40 साईजचा ब्लाऊज आहे। हे पहा 40 साईज ज्यांची आहे त्यांनी लक्षात घ्यायचं आहे, शोल्डर आपल्या इथे परफेक्ट बसतात हे ब्लाऊज। हे पहा आता हे 12.5 भरलं का, मोजून घेतलं, बघू शकता इथे 12.5। आता आपल्याला ह्याचा निम्म करायचा असतं, म्हणजे हे टोक 12.5 वरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। बघू शकता इथे आपलं 6.25 भरलेलं आहे। तर इथे मी 6.25 वरती मार्किंग करून घेणार आहे। हे पहा इथून इकडच्या बाजूला मी 6.25 वरती मार्किंग करून घेते। आता इथे बघू शकता जेवढं शोल्डर घेतलं तेवढाच मी प्रत्येक कस्टमरच्या ब्लाऊजमध्ये मुंडा सुद्धा तेवढाच घेत असते, फक्त तुम्ही तिथे फिटिंग व्यवस्थित करायची आहे। हे पहा इथे 6.25 घेतलं, खालच्या बाजूला सुद्धा मी 6.25 घेणार आहे। जेवढं शोल्डर घेतलं तेवढाच आपल्याला इथे मुंडा सुद्धा घ्यायचा आहे, परफेक्ट बसतात ते एकदम ब्लाऊज। आता इथे बघू शकता अशीच लाईन आपल्याला सरळ ओढून घ्यायची आहे आणि इकडच्या सुद्धा बाजूला अशीच लाईन आपल्याला सरळ ओढून घ्यायची आहे, कारण त्याच्यावरती आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा बघू शकता हा कटोरी ब्लाऊज चार्ट आहे, मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा टाकलेला आहे। बघू शकता इथे छातीचे मापे आणि चौथा भाग सुद्धा टाकलेला आहे, फोटो काढून घेतला तरी चालेल ज्यांनी पाहिलेला नाहीये त्यांनी। हे पहा बघू शकता तयार कटोरी किती लागते, आपल्याला वाढ किती करायची आहे। मुंडा आपल्याला जेवढं शोल्डर आहे हे पहा साईज अनुसार 28 पासून ते मी तुम्हाला 44 साईज पर्यंत सांगितलेलं आहे। हे पहा ह्याचा जर तुमच्याकडे नसेल तर असा फोटो काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला हे सोपं पडेल एकदम। आणि गळा रुंदी प्रत्येक 28 पासून ते आपल्याला हे पहा बघू शकता इथे 2.5 इंच घ्यायची आहे। आणि तुमची जर 44 साईज असेल कोणाची त्यांनी 2.5 इथे 42 मध्ये 2.5 घ्यायची आहे, 44 मध्ये सुद्धा आपल्याला 3 इंच गळा रुंदी ठेवायची, कारण की साईज मोठी असेल तर गळा रुंदी आपल्याला जास्त, म्हणजे ते ब्लाऊज आणखीन व्यवस्थित बसतात। आणि इथे बघू शकता 40ला 2.5 घ्यायची आहे गळा रुंदी, इथे सुद्धा बघू शकता। हे पहा अशा पद्धतीने फोटो काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला समजायला हे सोपं पडेल। हे पहा ह्याचा सुद्धा आणि ह्याचा सुद्धा इथे बघू शकता। आज आपण इथे 40 साईज कट करत आहोत, हा ब्लाऊज 40 साईजचा आहे। 40 साईज मध्ये शोल्डर मी राईट मोजलं, हे पहा आपलं 6.25 इथं भरलं, राईट मोजलं आणि मुंडा सुद्धा आपण इथे 6.25 घेतलेला आहे। हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला मी सांगते, कारण की परफेक्ट मापे मी लिहून ठेवलेली होती वहीमध्ये, त्याच्या अनुसारच हा मी तुम्हाला चार्ट बनवला आणि तुम्हाला ह्याचा व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे। वाटलं तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, आणि म्हणजे आणखीन खूप समजून सांगितलेलं आहे, तुमच्या नक्की लक्षात येणार आहे। आता इथे बघू शकता गळा रुंदी आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे, 2.5 इंच घ्यायची आहे गळा रुंदी। इकडच्या बाजूला आपल्याला गळा रुंदीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता आपल्याला पाठीचा गळा मोजून घ्या तुमच्या ब्लाऊजचा। हे पहा अशा पद्धतीने पाठीचा गळा घ्यायचा आहे, असा मोजा। परफेक्ट तयार हा गळा 5 आहे, तर आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये। खालून आपल्याला 5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। सर्वात आधी असं करा, नाही लक्षात आलं तर, आणि नंतर 5च्या वरती 1 इंच मार्किंग जास्त करून घ्या, नाही लक्षात आलं तर, नाहीतर डायरेक्टली 6 टाकलं तरी सुद्धा चालेल।
5 तयार आहे तर आपण 6 वरती मार्किंग करून घेतलं. हे पहा अशा पद्धतीने. आता गळा रुंदीचं मार्किंग आपल्याला इकडच्या बाजूला 2.5 इंच घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे. बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. आता इथे बघू शकता, इथे अर्धा इंच तुमचं शिलाईमध्ये जाणार, इथे सुद्धा तुमचं अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार. तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा तो गळा तिथे परफेक्ट होऊन जातो. आता गळ्याचा आकार देताना नेहमी लक्षात ठेवायचा आहे. बघू शकता इथे 1 इंचावरती हा कोपरा आहे, 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचा. गळ्याचा आकार तिथे तुमचा परफेक्टच येणार पाठीच्या भागाचा. हे पहा इथून 1 लिहून ठेवते, वाटलं तर इथे 1 मी, म्हणजे तुमच्या जाणेकरून लक्षात येईल. आता इथे हे पहा इथून सुरुवात करायची आहे. हे पहा व्यवस्थित आणि परफेक्ट गळ्याचा आकार येतो. बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. आता इथे आपल्याला छाती मोजून घ्यायची आहे. तुम्ही तुमचा परफेक्ट इथे मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे. आता ह्याला बटन लावलेले आहेत, बघू शकता. आता ही बाजू घेते मी, लूक बाजू घेते, कारण की बटनाची बाजू थोडीशी ह्याची मोठी पट्टी असते. हे पण तुम्ही थोडंसं समजून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता, हे पहा अशा पद्धतीने तुम्ही तुमची छाती मोजून घ्यायची आहे ब्लाऊजची. ब्लाऊज फक्त व्यवस्थित ठेवा. हे पहा अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवायचा आहे आपल्याला. बघू शकता. आता इथे एक मार्किंग करून घेते, पहिली शिलाईची टीप. असं तुम्ही सुद्धा करायचं आहे, म्हणजे तुमचं तिथे कुठे चुकणार सुद्धा नाहीये. असं पहिली शिलाईची टीपला एक मार्किंग करून घ्यायचं आहे खडूने. जवळून दाखवते थोडंसं जरा तुम्हाला, म्हणजे नवीन असेल त्यांच्या पण पटकन लक्षात येईल. असा टेप ठेवायचा आहे. बघू शकता इथे असा टेप ठेवायचा आहे आणि इथपर्यंत मोजून घ्यायचं. आपलं पायपिंग पर्यंत इथपर्यंत पूर्ण व्यवस्थित अंतर तुमचं किती सुद्धा भरवते तिथं असं मोजून घ्यायचं आहे तुम्ही. हे पहा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने आपलं 10 भरलं. हा 40 साईजचा ब्लाऊज आहे. तुमचं तिथे कमी साईज असेल तर कमी भरेल. फक्त असं पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथून इथपर्यंत अंतर तुम्ही मोजून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता 10 भरलं. सर्वात आधी 10 वरती मार्किंग आणि कंपल्सरी 2 इंच शिलाई मार्जिन तुम्ही ठेवायचं आहे. पुढच्या बाजूला जेवढी घडी आहे तेवढी सुरुवातीला टाका. हे पहा अशा पद्धतीने इकडून इकडच्या बाजूला मी घडी टाकली आणि प्लस त्यामध्ये 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन कंपल्सरी घ्यायचा. बऱ्याच वेळा काय होतं, धागे निघतात, नवीन असतो, शिलाईमध्ये कमी जास्त होऊ शकतं, त्यासाठी घ्यायचं आहे. हे पहा अशीच लाईन सरळ ओढून घ्यायची आहे. बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथे जर तुम्हाला कंबर मोजून माप जर टाकायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, पहा ब्लाऊज घ्यायचा आहे, टेप घ्यायचा आहे, इथून सुरुवात करायची आहे, सावकाश मोजून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण कंबर मोजून घ्यायची आहे. जर तुम्हाला त्या पद्धतीने माप टाकायचं असेल तर हे पहा असं मोजून घ्या. जेवढं भरेल तेवढं आपल्याला त्याचा चौथा भाग टाकावा लागतो. 35.5 भरली ते कंबर. तुमचं एक लाईन इकडे तिकडे सुद्धा असू शकतं. असं मोजून घ्या आणि त्याचा चौथा भाग टाकायचा आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे. आता इथे आपलं 35.5 भरलं. बघू शकता. हे टोक 35.5 वरती पकडायचं आहे. टेपने सुद्धा आपण चौथा भाग काढू शकतो. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्याचं झालं निम्म. हे पहा बघू शकता इथे निम्म झालं. आता हे टोक ह्याच्यावरती परत ठेवून द्या अशा पद्धतीने. बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने ठेवून दिलं. आता इथे 9ला 1 रेष कमी. आता ते सुरुवातीला मी मार्किंग करून घेते. 9ला 1 रेष कमी. बघू शकता इथे अशा पद्धतीने मार्किंग करून घेते इथे. आता पुढच्या बाजूला परफेक्ट आपलं 1 इंच राहत आहे. बघू शकता इथे. हे पहा पाठीला टक्स देतो आपण, त्यासाठी आपल्याला तेवढे 1 इंच ते लागतं. आता इथे पाठीचा टक्स आपला कसा द्यायचा आहे, बऱ्याच वेळा प्रॉब्लेम होतो. जास्त असा वरती सुद्धा कधी घेत जाऊ नका. हे पहा गळा शिलाई करून आमचा तुमचा खाली येणार आणखीन. हे पहा आता इथे 5 भरलं. तुम्ही उभा इथे 4 घेऊ शकता किंवा 4.5 सुद्धा घेऊ शकता. गळ्यानुसार तुम्ही तो घेऊ शकता. गळा जर तुमचा डीप असेल तर इथे 3.5 इंच ठेवा. ते लक्षात घ्यायचं आहे. आता इकडच्या बाजूला तुम्ही 4 इंच घेतलं तरी चालेल. हे पहा आता वरती हे पहा 4.5 घेतलं तरी चालेल. हे पहा अशा पद्धतीने वरती इथे मार्किंग करून घेते 4.5. तुम्ही अशा पद्धतीने घ्या. जास्त असं वरती सुद्धा घेऊ नका. आणि 1 इंचाचं मार्किंग इथे शिल्लक राहील आपलं. आता ह्या बाजूला बघू शकता अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. एक लाईन ओढून घ्यायची आहे, म्हणजे आपला त्रिकोण तिथे तयार होतो. आता तुम्ही नेहमी काय करायचं, इथे एक कट मारून ठेवायचा आहे. नेहमी लक्षात ठेवा, म्हणजे काय होईल तुमचं दोन्ही सुद्धा बाजूने ते तुमचं समान मार्किंग होऊन जाईल. जर तुम्ही पाठीचा भाग डायरेक्टली तुम्ही कापडावर काढत असाल तर असं मार्किंग मग तुम्ही करू शकता. आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हे पहा असा टेप ठेवायचा आहे, मध्य काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. हे पहा आता इथे पाठीच्या भागाचा आपल्याला मुंड्याचा आकार आपल्याला 1.5 इंचावरती देतो. हे पहा इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे. इथपर्यंतच, इथून सुरुवात करा. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा असतो. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे.
आता इथे बघू शकता पाठीच्या भागाचा व्यवस्थित आपलं मार्किंग सुद्धा झालं आणि कटिंग सुद्धा झालं. पाठीच्या भागाला आपण 1 इंच उंची किती होती आपली 13.25. इथे आपण 14.25 टाकलेली आहे बघू शकता. तर आता पुढच्या भागासाठी आपल्याला फक्त आहे तेवढीच ब्लाऊजची उंची इथे म्हणजे आपल्याला 13.25 घ्यायची आहे तेवढीच टाकायची आहे. तुमची ब्लाऊजची आहे तेवढीच तुम्ही टाकायची आहे. आता इथे आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने हा मी पेपर घेतलेला आहे. ब्लाऊज वरती दाखवते परत एकदा समजावून सांगते. पाठीमागची बाजू घ्या तुम्ही आहे तेवढीच उंची टाका पुढच्या बाजूसाठी. हे पहा 13.25 भरलेली आहे तेवढीच घ्यायची आहे तेवढी टाकायची आहे. तयार उंची आपली इथे 13.25 वरती मार्किंग करून घेते. पुढच्या बाजूला सुद्धा मी एक 13.25 वरती मार्किंग करून घेते. एक लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने एक माप काढून ठेवायचं आहे. परफेक्ट निघून जाणार आहे म्हणजे तुमचं तिथे. आता इथे कंपल्सरी प्रत्येक साईज मध्ये आपल्याला इकडच्या बाजूला नंतर गळा रुंदी आणि शोल्डरचं मार्किंग आपल्याला तिथे करायचं आहे. सुरुवातीला 1.5 इंचाचं मार्किंग कंपल्सरी प्रत्येक साईज मध्ये आपल्याला ते लागतं. इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा इथे 1.5 इंच इथे 1.5 इंच खालीपर्यंत आपल्याला 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे 1.5 लिहून ठेवते. एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे बघू शकता हे किती आपण शोल्डर घेतलं 6.25. तेच आपल्याला पुढच्या बाजूला घ्यायचं आहे. ते लक्षात ठेवा फक्त. हे पहा आता इथून हे सोडून पुढच्या बाजूला आपल्याला 6.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. जेवढं शोल्डर आपलं आहे तेवढं ते लक्षात घ्या. मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. जेवढं शोल्डर घेतलं तेवढाच आपल्याला मुंडा सुद्धा घ्यायचा आहे. हे पहा इथे मी मुंड्याचं खालच्या बाजूला लगेच मार्किंग करून घेते. एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे. त्याच्यावरती आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे. आता इथे बघू शकता गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इकडच्या बाजूला हे सोडून देऊन पुढच्या बाजूला हे पहा इथे आपलं हे तयार राहणारं शोल्डर. आता इथे काय करायचं आहे आपल्याला सुरुवातीला आधी घडीचं मार्किंग करून हे सोडून द्यायचं आहे आणि पुढच्या बाजूला घडीचं मार्किंग. आपली घडी 10 आहे 10 वरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा बघू शकता 1.5ची लाईन हे 1.5 इंच सोडलं त्याच्या पुढे आणि 10चं मार्किंग केल्याच्या नंतर पुढे 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन कंपल्सरी घ्यायचं आहे. पाठीमागच्या बाजूला सुद्धा आपण घेतलेलं आहे तेच पुढच्या बाजूला सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. हे पहा अशीच लाईन तुम्ही ओढून घ्यायची आहे खालीपर्यंत. आता इथे आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी आकार द्यायचा आहे 1 इंचावरती आकार द्यायचा आहे. हे कोपऱ्यापासून इकडच्या बाजूला आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता ह्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. बघू शकता इथे मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला मुंड्यासाठी आकार द्यायचा आहे. हे पहा बघू शकता अशा पद्धतीने इथपर्यंत. हे पहा इथपर्यंतच आपल्याला आकार द्यायचा आहे. आता इथे आपल्याला पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तुमचं मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे. इथे ब्लाऊज एकदम असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. पहा हे शोल्डर आहे बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आकारमध्ये ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे. आता इथे काय करायचं आहे बऱ्याच वेळेस काय होतं गळा कसा मोजायचा ते लक्षात येत नाही. मग गळा खाली होतो. त्यासाठी हे पहा हे शोल्डर आहे. जवळून दाखवते त्यासाठी तुम्हाला सुद्धा समजायला सोपं जाईल. हे पहा हे शोल्डर आहे. असा व्यवस्थित गळा ठेवायचा आहे. आता इथे अशी पट्टीचा वापर करा तुम्ही. अशी पट्टी ठेवायची आहे आणि एक लाईन सरळ ओढून घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही एक तिथे लाईन ओढून घ्यायची आहे. आता हे लाईन आहे बघू शकता. ह्या लाईनीवरती असा टेप ठेवायचा आहे. हे पहा बघू शकता 5.5. हे पहा असा मोजून घ्या तुम्ही. तुमचा गळा कधीही खाली येणार नाही किंवा तुमचं शोल्डर तिथे उतरला जाणार नाही. आहे तेवढाच गळा आपल्याला इथे टाकायचा आहे. 5.5 बघू शकता इथे आहे तेवढाच इथे गळा टाकून घ्यायचा आहे. हे पहा 5.5 वरती मी मार्किंग करून घेते. इथे गळा रुंदी आपल्याला 2.5 इंच ठेवायची आहे. हे पहा इकडच्या बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा एक बॉक्स तयार करायचा इथे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करून घेतला. आता इथे वरच्या बाजूला इथून 1 इंचावरती सर्व साईजसाठी 1 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा ही लाईन आहे बघा. ह्या लाईनीच्या असा टेप ठेवून इथे आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने इथूनच सुरुवात करा. हा पुढच्या कटोरीचा असा व्यवस्थित आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. हा आपला पुढच्या कटोरीचा आकार असतो. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत. हे झालं. आता इथे आपल्याला हे आता पकडायचं आहे कटोरी मार्किंग करताना. ब्लाऊज घ्यायचा आहे. कटोरी मोजून घ्यायची आहे. कुठलीही एका बाजूची मोजली तरी चालेल. आता इथे बघू शकता ही इथे तयार आहे. इथे तयार आहे. आता अशी मोजून घ्यायची आहे. पहा असा टेप ठेवायचा आहे. बघू शकता इथे हे पहा 6 राईट भरलेले आहे
आता इथे अशी मोजून घ्या तुम्ही आणि त्यामध्ये कंपल्सरी आपल्याला 2 इंच जास्त घ्यावं लागतं, कारण की आपण टक्स देत असतो त्यासाठी, ते महत्वाचं आहे. इकडच्या बाजूस सुद्धा मी तुम्हाला मोजून दाखवते. हे पहा, एका बाजूची मोजली तरी चालेल. हे पहा, अशा पद्धतीने 6 भरलेली आहे, बघू शकता. कारण की ही पट्टी, बटन पट्टी थोडीशी मोठी असते. इकडच्या एका बाजूची तुम्ही हुकाच्या बाजूची मोजून घ्या, तुम्हाला ते सोपं पडणार आहे. आता हे लूप बाजूची मी मोजून घेतली, आपली राईट आपली इथे 6 भरलेली आहे, बघू शकता. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा, हे आता पकडायचं आहे, हे 1.5 इंच आपण बघू शकता. हे 1.5 इंच पकडून आपल्याला तयार कटोरी सर्वात आधी 6 भरली, सर्वात आधी ते मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मार्किंग करून घेतलं. 2 इंच कंपल्सरी प्रत्येक साईज मध्ये आपल्याला घ्यावं लागतं. 2 इंच पुढच्या बाजूला मार्किंग करायचं आहे. हे पहा, तयार कटोरी 6 भरली प्लस त्यामध्ये 2 इंच मार्किंग करायचं आहे. आता इथे सुद्धा बघू शकता कटोरी चार्टमध्ये तयार कटोरी, आज आपण इथे 40 साईज बघत आहोत. हे पहा, बघू शकता तयार कटोरी आपली इथे 6 भरलेली आहे. ही मी ब्लाऊज वरूनच घेतलेली मापे आहेत, तेच तुम्हाला इथे मी समजावून सांगत असते. हे ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतात, परफेक्ट. आता इथे फिटिंगच्या बाजूला आपल्याला खालून 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे बघू शकता, इथे आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 1.5 लिहून ठेवते इथे. आता इथे आपण तयार कटोरी टाकली, 2 इंच वाढून घेतलं. ह्या 2 इंचच्या वाढून घेतल्याच्या वरती आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करून, हे कसं घेतलं मार्किंग करून, तसंच इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते, एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. हे पहा, इथे बघू शकता एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. इथे सुद्धा मी 1.5 इंच लिहून ठेवते. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, ह्या इथला आणि इथला बघू शकता, ह्या 2 इथला आणि इथला मध्य काढून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने 8 भरलं, 8चा मध्ये 4. हे पहा, नाही जमलं तर असा टेप ठेवा आणि असा मध्य काढून घ्या. हे पहा, इथे बरोबर आपला मध्य, तिथे बरोबर आपला टक्स येतो. कटोरी एकदम व्यवस्थित बसते, उभा टक्स आपला तिथूनच येतो. त्यासाठी हे अंतर खूप महत्वाचं आहे त्याचा. ह्या 2 बाजूचा मध्य काढा. आता ह्याचं काय नाही, फक्त तयार कटोरी तिथे आपण फक्त मार्किंग करून घेतलं. आता पुढे वाढून घेतलेला त्याचा आणि ह्याचं मध्य आपल्याला हे आता पकडायचं असतं आणि ह्याचा मध्य आपल्याला इथे मार्किंग करून घेतला. हे पहा, बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे मध्य करून घेतलेला आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, ही लाईन ह्या लाईनीला जोडून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने. आता इथे इथून वरती आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथून ही लाईन ह्या लाईनीला जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने, बघू शकता अशा पद्धतीने. आता इथे वरून येणारा कटोरीचा गळा आणि ही लाईन एकामेकाला जॉईन करून घ्यायची आहे. बघू शकता इथे. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. 1 इंच घेतलं, तिथून सुरुवात करायची आहे आपल्याला अशा पद्धतीने. बघू शकता सुरुवातीला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. हे पहा, बघू शकता. हे पहा, अशा पद्धतीने. खूप सोपी पद्धत आहे, नक्की तुम्हाला जमणार आहे, फक्त तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. आता इथे बघू शकता हे अंतर आपलं परफेक्ट निघून जातं. मी दरवेळेस सुद्धा तुम्हाला सांगत असते. हे पहा, इथे बघू शकता, जवळून दाखवते मी तुम्हाला. इथे मार्किंग करून घेते, ते मधलं अंतर असतं इथलं. आता ते सुद्धा तुम्हाला मोजून दाखवते. हे पहा, बघू शकता किती भरते आपलं, इथून इथपर्यंत आपलं 1.25 भरते. बघू शकता तिथे एक तुम्हाला गुढी सुद्धा पडणार नाही किंवा चुन्या सुद्धा होणार नाहीयेत, कुठला प्रॉब्लेम. 1.25 भरलं. आता इथे आपलं बघूया, आपलं 1.25 भरते. हे पहा, परफेक्ट आपलं इथे 1.25 भरते. मग नंतर काय करायला लागतं आपल्याला, हा आकार कट केल्याच्या नंतर इथे थोडंच अर्धा इंच वाढून घ्यावं लागतं आणि इथे थोडंच अर्धा इंच वाढून घ्या. त्यासाठी असं पेपर कटिंग करून ठेवा, म्हणजे तुम्हाला फक्त तेवढंच करायचं आहे. कटोरी आपली परफेक्ट यामध्ये निघून जाते. फक्त हे अंतर आपल्याला इथे वाढून घ्यावं लागतं आणि इथे सुद्धा अर्धा इंच वाढवून घ्यावं लागतं, म्हणजे शिलाई झाल्याच्या नंतर ते आपलं एकदम परफेक्ट एवढं अंतर तिथे होऊन जातं. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे इथून सुरुवात करायची आहे कटिंग करायला. हे पहा, अशा पद्धतीने हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. शोल्डर सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित इथे सांगितलेलं आहे, ते सुद्धा दाखवते मी तुम्हाला ब्लाऊजवरती. आता इथे बघू शकता ह्याचं शोल्डर किती तयार शिलाई करून तयार आहे. तुम्हाला हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे, हे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगते. परफेक्ट अशाच पद्धतीने तुम्ही माप काढून ठेवा. हे पहा, बघू शकता इथे शोल्डर तयार. बघूया आपण, इथे 2.25 तयार आहे. बघू शकता. हे पहा, इथे बाही जॉईंट आहे. बघू शकता असं मोजून घ्यायचं आहे. बघू शकता इथे तुम्हाला मी फक्त दाखवते 2.25 आहे. तर इथे बघू शकता अर्धा इंच एवढं शिलाईमध्ये जाईल. इथे सुद्धा आपलं अर्धा इंच एवढं शिलाईमध्ये जाईल.
ते लक्षात आलं. पायपिंगमध्ये इथे गळ्याच्या पायपिंगमध्ये तुमचं शिलाईमध्ये जाणार आणि इथे तुमचं बाही जॉईन करताना शिलाईमध्ये जाणार. एवढं फक्त तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता ते आपलं 2.5 इथे भरते का बघू शकता, एकदम परफेक्ट भरते. लक्षात आलं तुमच्या नक्की. हे 2.5 आपण मोजून घेतलं. तेच बघा इथे बघू शकता 2.5 आपलं राईट भरते. शिलाई करून आपलं बरोबर तिथे परफेक्ट तुमचं शोल्डर निघून जाणार. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने इथून व्यवस्थित कट करा. असं पेपर कटिंग करून ठेवायचं आहे तुम्ही तुमच्या मापाचं, म्हणजे काय होईल तुम्हाला कधी इथे कुठला प्रॉब्लेम. आता हे कट करून घ्यायचं आहे बघू शकता इथे, कारण की इथे आपण क्रॉसपट्टी सेपरेट काढणार आहोत. ती कशी काढायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. बघू शकता हे पहा. आता इथून हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथून हा कटोरीचा आपला गळा असा कट करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथून सुद्धा हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघू शकता हे पहा अशा पद्धतीने आपली इथे कटोरी निघलेली आहे. हे सुद्धा मी इथून हे कट करून घेते. हे व्यवस्थित कट करून झालेलं आहे बघू शकता इथे. आता इथे ही कटोरी हे पहा हे टोक ह्या टोकावरती ठेवून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं इथे कमी जास्त होऊन जातं. थोडंसं एकदम नॉर्मल आहे बघू शकता इथे, एकदम नॉर्मल आहे. हे पहा जवळून दाखवते त्यासाठी. हे पहा एवढंच ते कट करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने आपली कटोरी सुद्धा निघलेली आहे. हे पहा इथे बघू शकता अशा पद्धतीने जॉईंट सुद्धा होणार आहे. आणि ते ठेवायचे क्रॉस ठेवा म्हणजे ते जोडायला सुद्धा पुरेल. बऱ्याच वेळा काय होतं कमी पडते, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने. मग एकच बाजू तुम्हाला इथे वाढून घ्यावी लागणार आहे. आणि मग शिलाईच्या वेळेस तुम्हाला सांगेल मी कशा पद्धतीने. जर थोडंसं आपलं शिल्लक राहिलं, नवीन असतात थोडंसं इकडे तिकडे शिवणकामामध्ये होतं, शिलाईचं सुद्धा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. हे पहा हा इथला कटोरी शेजारचा भाग घेतलेला आहे बघू शकता हा. हे पहा आता इथे काय करायचं आहे आपल्याला, असा ठेवून घ्यायचा आहे बघू शकता इथे. हे पहा बरोबर ठेवून घेतला. जवळून दाखवते जेणेकरून तुम्हाला बऱ्याच वेळा काय होतं क्रॉसपट्टी कशी काढायची खूप प्रॉब्लेम येतो, जोडायला कधी कधी अपुरी पडते. हे पहा त्यासाठी असं पेपर कटिंग करून ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे पहा बघू शकता असं ठेवायचं आहे. आणि इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता. हे पहा असं ठेवून घेतलं जिथपर्यंत पुरतंय वरचा हा भाग फक्त तो असा ठेवून घेतला आणि इथे एक मी मार्किंग करून घेतलं बघू शकता. आता इथे काय करायचं आहे, हे पहा दुसरा पेपर घेते, त्याच्यावरती सुरुवातीला आधी घडी मार्किंग करून घ्यायची आहे. हे पहा असं इथपर्यंत घ्यायचं आहे, म्हणजे ही पाठीची पूर्ण घडीच आपल्याला तिथे घ्यायची असते. जरी शिल्लक राहिली तरी शिलाई झाल्याच्या नंतर कट करा. असं पेपर कटिंग मी सुद्धा करून ठेवायचं आहे. हे पहा बघू शकता ही घडी अशा पद्धतीने तुम्हाला टाकायची आहे पाठीचा भाग ठेवूनच. आता इथे बघू शकता हे मार्किंग केलेलं अंतर किती आहे ते चेक करा. 2.5 इंच भरले राईट. आपलं ते अंतर 2.5 इंच भरलेलं आहे बघू शकता इथे 2.5 इंच. तर आपल्याला शिलाईला अर्धा इंच लागणार आहे. ती घडी क्रॉसपट्टीची कशी टाकायची ते सुद्धा मी तुम्हाला कापडावरती दाखवणार आहे. हे लक्षात ठेवा फक्त आपल्या इथे 2.5 इंच राहते. 2.5 इंच लिहून ठेवते इथे. इथे बघू शकता घडीचं मार्किंग करून घेतलं आपलं. मग ही शिल्लक किती आहे आपलं 2.5 इंच. आता सर्वात आधी अर्धा इंच आपल्याला खाली शिलाईला पकडायचं आहे. अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्या. हे पहा इथे अर्धा इंच सुरुवातीला ते मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि घडी कशी टाकायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहा अशा पद्धतीने सर्वात आधी ते मार्किंग करून घ्या. एक लाईन ओढून घ्या खाली. सर्वात आधी शिलाईला किती पकडायचं आहे अर्धा इंच ते लाईन ओढून घ्यायची आहे. घडीचं मार्किंग कशा पद्धतीने घ्यायचं, पाठीचा भाग ठेवूनच घडीचं मार्किंग घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. बऱ्याच वेळा काय होतं क्रॉसपट्टी कशी काढायची ते माहीत नसतं. आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघू शकता हे 2.5 इंच भरलं, त्याच्यावरती आपल्याला इथे ह्याच्यावरती 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. पहा इथे 2.5 घेते, इथे सुद्धा 2.5 घ्यायचं आहे बघू शकता. इथे मी सुद्धा 2.5 घेतलेला आहे आणि इथे सुद्धा. आता इथे थोडासा हुक लूक पट्टीच्या बाजूला उंच बाजू असते तेवढं लक्षात घ्यायचं. तिथे आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा ह्या लाईनीच्या वरती आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. एक लाईन ओढून घेते. हे पहा इथे सुद्धा. आता इथून असा आकार द्यायचा आहे बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा हे शिलाईचं मार्किंग अर्धा इंच. त्याच्यावरती मी काय केलेलं आहे हे अंतर आपलं 2.5 इंच भरलं. ते अंतर इथे मार्किंग केलं 2.5 इंच. आणि हे वरती इथून शिलाईच्या वरती इथे हुक लूक पट्टीच्या वरती आपल्याला 3 इंच लागतं. ते सुद्धा मी तुम्हाला ब्लाऊज वरती दाखवते. हे पहा बघू शकता इथे. आता इथे बघू शकता आपली क्रॉसपट्टी तयारचं मार्किंग इथे मी करून घेते. इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते. आता इथे बघू शकता आपली क्रॉसपट्टी किती तयार आहे.
राईट आपली 2.5 इंच तयार आहे. बघू शकता इथे इकडच्या सुद्धा बाजूला बघू शकता तुम्ही आपली 3 तयार आहे. तेच मार्किंग बरोबर राईट सुद्धा भरली आपली. हे ठेवून हा भाग ठेवून बघू शकता परफेक्ट आपली तयार सुद्धा निघते. फक्त आपल्याला एवढंच करायचं असतं. फक्त आपल्याला शिलाईला मध्ये किती पकडायचं आहे आणि घडी कशा पद्धतीने टाकायचं एवढं फक्त तुम्ही समजून आणि लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता राईट परफेक्ट इथे निघून जाते. फक्त एवढंच पकडायचं आहे तुम्हाला 1/2 इंच शिलाईमध्ये खाली आणि नंतर आपल्याला ते वरती मार्किंग करून घे. एवढं तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. आता हे व्यवस्थित आपल्याला इथून कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. परफेक्ट इथे आपली क्रॉसपट्टी निघालेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा काढायचे आहे. खाली सुरुवातीला आधी शिलाईला किती पकडायचं आहे आणि त्याच्यावरती असं ज्या पद्धतीने आता मी पाठीचा भाग ठेवून हे असं काढलं त्याच पद्धतीने शिल्लक खालचं राहिलेलं मार्किंग करायचं आहे आणि ह्याच्यावरती वरच्या बाजूला फक्त हुक लूक पट्टी लावतो तिथे फक्त 1/2 इंच वाढून घ्यावं लागतं. आता दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे. आता इथे आपल्याला बाही काढायची आहे. हा पेपर घेतलेला आहे डबल. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हा पाठीचा भाग सुद्धा आपल्याला लागणार आहे. सर्वात आधी घडीचं मार्किंग करायचं आहे. आपण काय करायचं आहे शोल्डर जोडल्याच्या नंतर बाही जोडतो एवढं फक्त लक्षात ठेवा. 1/2 इंच आपल्याला कमी करायचं आहे. बाही कधी जोडतो आपण शोल्डर जोडल्याच्या नंतर आणि बाही कशी जोडतो गोल राऊंड मध्ये. तो गोल राऊंड महत्वाचा आहे तो मोजून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं बाही जोडायलाच पुरत नाही. नवीन असतील तर पटकन लक्षात येते तिथे आपलं चुकलं काय ते तुम्ही काय करायचं आहे शोल्डर जोडल्याच्या नंतर बाही जोडतो एवढं एक फक्त हे लक्षात ठेवायचं आहे. आणि बाही कशी जोडतो गोल राऊंड मध्ये तो गोल राऊंड मोजून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला तिथे कधीही बाही जोडायला कमी पडणार नाही. आता इथे बघू शकता असा टेप ठेवायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि हा गोल राऊंड आपल्याला व्यवस्थित इथे मोजून घ्यायचा आहे. बघू शकता परफेक्ट आपल्या इथे 10 भरते. लक्षात घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने मी मोजून घेतलं. बघू शकता इथे परफेक्ट आपल्या इथे 10 भरते. बघू शकता आता इथे आपल्याला घडी 10ची टाकावी लागणार आहे. बघू शकता असं मोजून घ्या तुम्ही म्हणजे तुमचं तिथे कुठेही चुकणार नाहीये. अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेते. वरती घडीचं 10ची घडी टाकायची आहे. लक्षात घ्या असं मोजून घ्या तुम्ही. तुम्हाला कधीही बाही जोडायला कमी पडणार नाहीये. आता इथे एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने. इथे बघू शकता तुमच्या नक्कीच एवढं लक्षात आलेलं असेल. आता इथे आपल्याला बाहीची उंची बघायची आहे. तुमच्या मापाचं तुम्ही व्यवस्थित परफेक्ट बसणारा मापाचा ब्लाऊज इथे घ्यायचा आहे. इथे मार्किंग करून घेते. अस्तरची बाही आहे बघू शकता ही अस्तरची पण मी साधे ब्लाऊजची अनुसारच इथे काढणार आहे. साध्या ब्लाऊजची बाही आता इथे अस्तरची असेल तर तुम्ही 1 इंच घ्यायचं आहे जास्त आणि साधी असेल तर तुम्ही 1.5 इंच घ्यायचं आहे. आता इथे हे पहा 6.25 तयार आहे. बघू शकता इथे 6.25. तर तुमची जर 6 भरत असेल 7 भरत असेल तुमची बाही उंची त्यामध्ये अस्तरची शिलाई करायची असेल तर 1 इंच घ्यायचं आहे आणि साधी जर तुम्हाला शिलाई करायची असेल तर तुम्ही 1.5 इंच घ्यायचं आहे. लक्षात आलं नक्कीच. आता इथे परत दाखवते. हे पहा 6.25 भरली तर इथे मला सर्वात आधी 6.25 घेते म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजायला सोपं पडेल. आता इथे मी साधा ब्लाऊज शिलाई करणार आहे. हे पहा सर्वात आधी 6.25चं मार्किंग तयार आहे ती. नंतर आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे. का तर वरच्या बाजूला 1/2 इंच लागतं आणि खालच्या बाजूला आपण साधा ब्लाऊज असेल तर 1 इंचाची पट्टी ते आपण फोल्ड करतो हात शिलाईसाठी. ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. मग वरती आपल्याला हे बघू शकता तयार झाली आणि वरच्या बाजूला 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एवढं नक्कीच लक्षात आलेलं असेल. आणि जर तुम्हाला अस्तरची बाही शिलाई करायची असेल तर तेवढं मोजून घ्यायचं आहे तुमचं किती आहे बाहीची उंची आणि त्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायचं आहे. आता इथे अशी शिलाई मी ओढून घेते. इथे साधी बाही असल्यामुळे मी 1.5 इंच जास्त घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही सुरुवातीला आधी एक साधा शिलाई करून बघा नंतर आणि तुमचा डबल मग प्रॅक्टिस होणार. त्यासाठी एक सर्वात आधी तुम्ही शिलाई करून बघायचं आहे ह्या पद्धतीने. आता इथे खालच्या बाजूला दंडघेर हे पहा बाही उलटी करून घ्यायची आहे. तुमचा दंडघेर मोजून घ्यायचा आहे. कंपल्सरी 2 इंच शिलाई मारून तिथे पकडायचं आहे. हे पहा इथे दंडघेर तयार आहे असं मार्किंग करून ठेवा कडूने म्हणजे कसं तुमचं तिथं चुकणार नाहीये कुठेच. बऱ्याच वेळा काय होतं आपण मोजतो पण बाही घातल्याच्या नंतर लूज पडते किंवा टाईट होतो ब्लाऊज. मार्किंग करायचं आहे पहिली शिलाईची टिप तिथे असं मार्किंग करून ठेवा तुमची परफेक्ट बाही तिथे निघून जाणार. इथे बघू शकता 6.25 दंडघेर 6.25 बघू शकता 6.25. सर्वात आधी आहे ते मार्किंग दंडघेरचं आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे 6.25 वरती. नंतर कंपल्सरी तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन पकडत जा. नवीन असतात
पटकन बॉक्स फिटिंग करतो आपण, शिलाईमध्ये इकडे तिकडे होतं आपलं, त्यासाठी लक्षात घ्यायचं आहे. दंडगीर टाकायचा आहे तो, आणि शिलाई मार्जिन कंपल्सरी 2 इंच ठेवायचं आहे. आता वरून येणारं माप तुम्हाला बाहीचा चार्ट सुद्धा मी टाकलेला होता, त्यानुसारच इथे आपण कटिंग करत आहोत. आता वरून येणारं माप आपल्याला इथे 2.5 इंचावरती घ्यायचं आहे. हे पहा, इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता इथून आतमध्ये आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय. का तर मुंडा आपला पुढे मागे होऊ नये म्हणून, ब्लाऊज तिथे परफेक्ट होऊन जातो. आता इथे आतल्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघू शकता इथे आहे. बंद बाजूला काय करायचं आहे, इथून आतल्या बाजूला आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे. आता इथे काय करायचं आहे, हे पहा इथून इथे ही लाईन मारून घेतली, जास्त मार्जिन ठेवलेली, त्याला ही लाईन आपली जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. बाहीचा आकार देताना इथून सुरुवात करायची आहे, ती इथपर्यंतच आपल्याला फक्त बाहीचा आकार द्यायचा आहे. आता बाहीचा आकार द्यायचा आहे. पहा सुरुवातीला एकदम हलक्या हाताने द्या, तुम्हाला नक्की जमणार आहे. हे पहा अशा पद्धतीने थोडासा उंच घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने, नंतर आपल्याला थोडासा खाली घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने बघू शकता इथपर्यंत. हे पहा थोडासा उंच घ्यायचा आहे, नंतर अशा पद्धतीने हा खाली घ्यायचा. जास्त असं डायरेक्टली वरती सुद्धा घेऊ नका, तिथे गोल चुन्या वगैरे तुमच्या येऊन जातील. असा घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने हा आकार आपल्याला इथपर्यंत खाली घ्यायचा आहे. हा झाला पाठीच्या भागाचा, म्हणजे पाठीच्या बाजूचा आकार असतो हा. आता हा खालचा असतो तो पुढच्या बाजूचा असतो. आता तिथे कसं द्यायचं आहे, पहा अशा पद्धतीने इथून सुरुवात करायची आहे. असा वरती घेत कमी कमी करत अशा पद्धतीने वरच्या बाजूला द्यायचं आहे. लक्षात आलं तुमच्या. हे पहा अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि कमी कमी करत घ्यायचं आहे आणि इथपर्यंत वरच्या बाजूला घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हा परफेक्ट तुमचा बाहीचा आकार आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला इथून सुरुवात करायची आहे कटिंग करायला. हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. मध्यावरती नेहमी मार्किंग करून ठेवत जा. बाहीवरती कटिंग करत असाल तर, पण शक्यतो असं पेपर कटिंग करून ठेवा. जरी फिटिंगच्या बाजूला जॉईंट आला तरी तो तुम्हाला देता येईल. आणि पुढच्या बाजूला असं मार्किंग करून ठेवत जा. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे कसं मागे पुढे सुद्धा जॉईंट करताना तुमचं उलटसुलट तिथे होणार नाही. एक बाजू इथली कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून इथपर्यंतच हा 1 इंच आकार दिला, तिथपर्यंतच आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता हे अशा पद्धतीने आपला आकार निघालेला आहे. हे अशा पद्धतीने. आता हे मी तुम्हाला ब्लाऊज पीसावरती कशा पद्धतीने ठेवून कट करायचं आहे ते सुद्धा सांगते. आता आपल्याला ब्लाऊज पीसावरती मार्किंग करून कट करायचं आहे. 1 मीटर इथे मी ब्लाऊज पीस सुद्धा घेतलेला आहे. जर तुमची बाहीची उंची जास्त असेल, पाठीची उंची जर जास्त असेल तर तुम्ही 1 मीटर इथे वापरायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे 1 मीटरच आहे. बघू शकता घडी मोठी आहे. ही ओपन बाजू आहे. बघू शकता ही ओपन बाजू आहे आणि ही बंद बाजू आहे. सुरुवातीला व्यवस्थित आहे का इकडून हे चेक करा बरं का, ते महत्त्वाचं आहे. आणि खालची सुद्धा लाईन व्यवस्थित आहे का ते चेक करून घ्या. हे पहा व्यवस्थित आहे. आता सर्वात आधी हा पाठीचा भाग आपल्याला आहे असाच ठेवायचा आहे. बघू शकता हे पहा आहे असाच ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे. आता हा पाठीचा भाग मी बाजूला काढून घेते. आहे असंच हे व्यवस्थित मार्किंग केलेलं व्यवस्थित कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने हे बघू शकता. अशा पद्धतीने हे मी कट करून घेते. आणि ह्याच्यावरती ज्या पद्धतीने आपण टक्स मार्किंग केलं का पाठीच्या भागाला, तेच मार्किंग इथे सुद्धा तुम्ही नंतर करून घ्यायचं आहे. आणि तुमच्या ज्या गळ्याचं मार्किंग असं मार्किंग करून ठेवा, व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे 2.5 गळावरून ते 2.5 घेतली, इथे सुद्धा आपल्याला 2.5 घ्यायची आहे. हे असं मार्किंग करून ठेवायचं आहे. 1 इंचाचं मार्किंग इथे घ्यायचं आहे. सांगितलं त्याच पद्धतीने इथे सुद्धा मी केलेला आहे. तुम्हाला पाठीचा भाग ज्या पद्धतीने आपण कटिंग केलेला त्याच पद्धतीने इथे बघू शकता असा गळ्याचा आकार द्यायचा आहे. आता इथे आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आहे. थोडंसं अर्धा इंच सोडून वरच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आता बऱ्याच वेळा काय होतं, ह्या भागाला कटोरी जोडायला पुरत नाही. बऱ्याच वेळा तसं होतं, तर हा फक्त हाच भाग एवढा आपल्याला वाढून घ्यायचा आहे खालच्या बाजू. हे पहा आहे असंच भागाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे आहे असंच करून घेतलं. इथे लक्ष द्या मी काय करणार आहे, खालच्या बाजूला थोडंसं आपल्याला हे पहा बघू शकता इथे. आता इथे खालच्या बाजूला हे पहा एवढंच तुम्ही थोडंसं ते वाढून घ्यायचं आहे. बघू शकता इथे
आणि जर शिल्लक राहिलं तर मी शिलाईच्या वेळेस तुम्हाला सांगणार आहे ते कशा पद्धतीने आपल्याला ते कट सुद्धा करायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, नवीन असतात जोडायला पुरत नाही, नाहीतर एक तर तुम्ही क्रॉस तरी ठेवून बघा. अशा पद्धतीने एकदा शिलाई करून बघा. हे अशा पद्धतीने हे घेतलं मी, इकडच्या बाजूला क्रॉस घेतलं आणि इकडे हा गोलाकार. आता हे व्यवस्थित मी कट करून घेते. हे पाय एवढी वाढून घेतलेली, खालच्या बाजूला अर्धा इंच. आता हे व्यवस्थित मी कट करून घेते. बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने. शिलाईचा सुद्धा व्हिडिओ बघा, म्हणजे त्यानेकरून तुम्हाला समजायला सोपं पडेल आणखी. हे पहा आता ही कटोरीचा गळा असा आपण कट करून घेतला. आता इथून सुद्धा हे व्यवस्थित आपण कट करून घेतलं. बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. पहा आहे असं जिथं जागा आहे तिथे व्यवस्थित ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने इथे ठेवून घेते. थोडंसं अंतर ठेवायचं आहे इथे, फक्त ते थोडंसं आपल्याला वाढून घ्यायचं आहे. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता सुरुवातीला काय करा, आहे असंचे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने आहे असंचे मार्किंग आपल्याला सुरुवातीला करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे आहे असंची मार्किंग करून. फक्त इथे काय करायचं आहे, एवढं वाढवायचं आहे अर्धा इंच. इथे सुद्धा एवढा वाढवायचं आहे आपल्याला अर्धा. हे आपलं तयार निघालं, फक्त आता शिलाईसाठी आपल्याला ते वाढवून घ्यायचं असतं. मग तुम्ही काय करायचं, इथून असा आकार द्यायचा. हे पहा याला मिळवायचं आहे ह्या आकाराला. मग इथून हा आकार याला मिळवून ह्या आकाराला फक्त मिळवायचं आहे. तेवढं फक्त तुम्हाला करायचं आहे. मग ते बरोबर तुमचं तिथे परफेक्ट निघून जाणार आहे. हे पहा इथं मार्किंग आहे, इकडून आकार द्या. तुम्हाला नसेल जमत हे पहा असा आकार द्या. इथं मार्किंग आहे, नाही जमलं हे पहा इथून असा देऊन इथून घेऊन असा आकार द्या, नक्की जमणार आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा इथून सुरुवात करायची आहे कटिंग. हे पहा अशा पद्धतीने पहा हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता इथे हे पहा हे सुद्धा आता इथून हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे बघू शकता जोडायला सुद्धा परफेक्ट पुरतंय का ते सुद्धा बघूया आपण. हे पहा अशा पद्धतीने ठेवून बघायचं आहे. हे पहा एकदम परफेक्ट पुरते, कमी जास्त सुद्धा होत नाही. शिलाई करताना सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आता इथे बघू शकता हा डबल कपडा आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे बाही बसते का ते चेक करा. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता परफेक्ट बसते. आता इथे आपल्याला कट करून घ्यायचे आहे असंच हे सुरुवातीला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पहा इथून सुरुवात करायची आहे कटिंगला इकडच्या बाजूला. अशा पद्धतीने हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने तुमचं बाहीचं कटिंग इथे होणार आहे. बघू शकता इथे आणि एक मध्यावरती मार्किंग करून ठेवा. इथे बघू शकता परफेक्ट बाहीचा आपला आकार सुद्धा आलेला आहे. हे पहा इथे मध्यावरती कधीही मार्किंग करायला विसरायचं नाहीये. इथे खोलगट बाजू मार्किंग करून ठेवा. बऱ्याच वेळा काय होतं जोडताना मागे पुढे होऊन जाते. एकाच बाजूला इकडे पाठीची बाजू आहे त्याला करू नका. आता इथे क्रॉस पट्टी काढायची आहे. हे पहा एवढा कपडा आपला शिल्लक आहे, एकावरती ठेवून घेते. ही बंद बाजू आहे. घडी घालताना हे पहा अशा पद्धतीने घालायची आहे. बघू शकता ही बंद बाजू आहे. घडी घालताना अशा पद्धतीने आपल्याला घालायची आहे. अशा पद्धतीने म्हणजे इथं आपली शिलाई सुद्धा नसते. त्यासाठी फक्त अर्धा इंच आपल्याला इथे शिलाईला लागणार. तेच फक्त आपण इथे पकडलेलं आहे. आता आहे अशी क्रॉस पट्टी आपल्याला इथे ठेवून घ्यायची आहे आणि आहे असंच आपल्याला आखून घ्यायचं आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने. आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा ही आपली क्रॉसपट्टी परफेक्ट निघालेली आहे. बघू शकता इथे. आता इथे आपला गळा कट करायचा राहिलेला आहे. गळा सुद्धा मी तुम्हाला कट करून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपला गळा इथे बघू शकता. आकार सुद्धा तुम्ही परफेक्ट आकार येतो, त्यासाठी व्यवस्थित आकार द्यायचा आहे गळ्याला. हे पहा अशा पद्धतीने आपण हे सर्व व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. इथे बघू शकता व्यवस्थित आपलं कटिंग झालेलं आहे. हे पहा कटोरी सुद्धा आपण व्यवस्थित कशी कट करायची ती संपूर्ण माहिती दिलेली आहे. क्रॉसपट्टी कशी काढायची बऱ्याच वेळा माहित नसतं, ती सुद्धा मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगितलेली आहे. हे पहा पाठीचा भाग सुद्धा आपण इथे कट करून घेतलेला आहे. कटोरीचं सुद्धा कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे. हे पहा इथे सुद्धा हे व्यवस्थित आपण कट करून घेतलेलं आहे.
क्रॉसपट्टी सुद्धा आपण इथे व्यवस्थित काढून घेतली आणि बाही कशी कट करायची आहे संपूर्ण ते आपल्याला जोडायला सुद्धा परफेक्ट पुरली पाहिजे. दरवेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगत असते, मला सुद्धा वाटतं तुमच्याकडून काही चुकायला नको. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि शिलाईचा सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजायला हे सोपं पडेल. आपल्याला कशा पद्धतीने कटोरी सुद्धा जॉईन करायची आहे आणि शोल्डर सुद्धा जॉईन करायचा आहे, संपूर्ण माहिती देणार आहे. तर व्हिडिओ सुद्धा बघायला विसरायचं नाही. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.